काळजातुनी सुगंध वेचता, स्वप्न साजिरे नभात पेरता. अरे प्रथमेश, अरे अभय, अरे कशाने केलं? अरे तुला गुड न्यूज द्यायला आलोय. कसली? अरे हा मुलगा झाला ना मला. अरे अभिनंदन अभिनंदन. हा घे पेरा. कशात वहिनी? अभिनंदन भाऊजी, मी मस्त. हा घ्या पेरा. खूप आनंदाची बातमी आहे. आई कुठे? आतमध्ये. आलोच पेरा देऊन. काय हो, देवाने आपल्या नशिबी आई वडील होण्याचं सुख दिलेलं आहे की नाही? हो ना, कधी कधी तर या विचारामध्ये झोपच लागत नाही. किती देवदेव केले, किती कारणे घातले, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. मला असं वाटतंय यावर्षी नक्कीच काहीतरी गोड बातमी कळेल बघ तू. बाळाची? त्यापेक्षा दुसरी कोणतीच गोड बातमी नाही माझ्यासाठी. काय हो, तुम्हाला काय हवंय, मुलगा की मुलगी? मुलगा. पण मुलगी पण चालेल ना. आपल्या देशातल्या मुली काय कमी आहेत काय? ऑपरेशन सिंधूसारखं एवढं मोठं ऑपरेशन लीड करणारी कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर भूमिका सिंग यांना कोण विसरणार? तसेच सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी, पी.टी. उषा, कल्पना चावला, सायना नेहवाल या आणि यांच्यासारख्या अनेक मुली आहेत ज्यांनी आपल्या देशाचं नाव उंचावलं. आपल्याला पण मुलगी झाली ना, तिला पण जे बनायचं ना ते बनून देणार बघ. तिने पण या देशातील वीर मातेंसारखं थोडं जरी या देशासाठी योगदान दिलं ना, तर मला एक बाप आणि तुला एक आई म्हणून किती समाधान मिळेल ना. खरंच खूप छान विचार आहेत तुमचे. शेवटी आई वडील होण्याचं सुखच वेगळं असतं. बरोबर बोलतेस तू बेटा, बरोबर बोलतेस. जा प्रथमेशसाठी चहा घेऊन ये. अरे हो आई, विसरलेच. जा आणते. अरे प्रथमेश बस ना. अरे तू काय वेडा आहेस का? मुलगी झाली की हे करीन ते करीन. पहिले पुत्रप्राप्तीची प्रार्थना कर. मला नातू हवाय, नातू. समजला? बरोबर बोलतात आई. अरे काय बरोबर बोलतायत? मुलगा आणि मुलगी होणं काय आपल्या हातात असतं का? असतं बाबा, असतं. सांगेल तुला कधीतरी. चल येऊ मी. ये. मुलगी झाली की तिचा खर्च, तिच्या गोष्टी, किती दे डोक्याला ताप. हा, पुढचं काय सांगता येतं? उद्या तुझ्या इज्जतीवर थुंकून गेली तर काय करशील? आज तुला सावध करणं माझं काम आहे, काम. आई तू पण एक स्त्रीच आहेस ना. तुझ्या तोंडाने शब्द छान नाही वाटत. चालून आले बघता बघता, स्वप्न चालून आले बघता बघता, माझे होऊन गेले हसता हसता, रंगरंगीत झाले दिसता दिसता, श्वास संगीत झाले जुळता जुळता. हे बघ, इथून पुढे तू स्वतःवर लक्ष दिलं पाहिजे. लगेच उठायचं नाही, लगेच बसायचं नाही, जड उचलायचं नाही. ठीक आहे? काळजी घे. हो हो, तुम्ही नका काळजी करू. घेईन मी काळजी. ठीक आहे बाबा, तुझंच कर. हो, मी बरोबरच असते. मी जातो. अरे प्रथमेश, अरे काय म्हणतोस? एवढे देवदेव केले, शेवटी देव पावला म्हणायचा. अरे पावला भाऊ, पावला एकदाच. अभिनंदन वहिनी. धन्यवाद भाऊजी. बसा ना, तुमच्यासाठी पेढा आणते. आता ना मला जगातलं सगळं सुख मिळाल्यासारखं वाटतंय बरं का. अरे हो हो, एकदा का तुझा चिरंजीव या जगात येऊ दे, तेव्हा बघ कशी मोठी पार्टी घेतो.
ते पार्टीचं ठीक आहे, पण तुला काय माहिती मला मुलगाच होणार आहे म्हणून? म्हणजे तू डॉक्टरने कन्फर्म केलं नाही का मुलगा आहे का मुलगी? अरे पण ते करतात ना डॉक्टरकडून. कोण म्हणलं? अरे थोडे पैसे दिले ना सगळं काय होतं. तुला काय वाटलं मी कन्फर्म केलं नसेल? हा समजाव तुझ्या मित्राला. मी तर सांगून दमले बाबा याला. या शेजारणीच्या काकूंच्या नातवाला बघितलं की मला खूप हेवा वाटतो. समजाव याला. मूर्ख. बघ मुलगी म्हटलं टेन्शन, त्याची 10 लपडी, त्याचे पराक्रम आयुष्याला लावून जातात. मुलगा असला की थोडा हातभार लागतो. मुलगा म्हणजे म्हातारपणाची ताकद, मुलगा म्हणजे म्हातारपणाचा सहारा म्हणजेच मुलगा. हे पण मी आता डॉक्टरांना कसं विचारू मग? हे बघ एक माझ्या ओळखीचे एक डॉक्टर आहेत, त्यांचा नंबर मी तुला देतो. त्यांना तू कॉल कर आणि माझं नाव सांग, ते नक्की तुला मदत करतील. ठीक आहे. ठीक आहे. मी तुमचे रिपोर्ट्स पाहिले, अगदी नॉर्मल आहेत रिपोर्ट्स. फक्त आता तुम्ही डेली वॉक आणि हेल्दी फूडच घ्यायचं. म्हणजे कसं तुम्ही आणि तुमचं बाळ दोघे अगदी छान राहाल. हां, काही औषधं लिहून देते, तेवढी मात्र नियमितपणे द्या. मॅडम मला एक विचारायचं होतं. विचारू हां का? बोला. माझा एक मित्र आहे चंदन चिवे. अच्छा, प्रथमेश चंदन शिवे, त्यानेच मला तुमच्याकडे पाठवलं होतं. तो मला म्हटला की तुम्ही माझी नक्की मदत कराल. कसली मदत? मला असं वाटतं की मला माहिती आहे तुम्हाला कसली मदत हवी आहे. तुम्हाला हेच जाणून घ्यायचं आहे ना की यांच्या पोटात मुलगा आहे की मुलगी? काय हो, तुम्हाला तर या गोष्टींचा फरक पडत नव्हता ना? मग आता असं का विचारत आहात? हे बघ, आधी फरक पडत नव्हता पण आता फरक पडतोय. तुम्ही बाहेर थांबा थोडं. हे पहा, हे असले धंदे इथं चालत नाही आणि हे सगळं बेकायदेशीर आहे. हे तर माहिती आहे ना तुम्हाला? पण तुम्ही प्रथमेशचं नाव सांगताय फक्त म्हणून मी तुमची मदत करायला तयार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सगळं या 4 भिंतींच्या आतच राहील. बोलवा त्यांना. प्रांजल या. चला आपण टेस्ट करून घेऊ. टेस्ट तर झाल्यात ना मॅडम सगळ्या? एक चेकअप करायचं आहे, तेवढं करून घेऊ लगेच. घाबरू नका, या आतमध्ये. अरे प्रथमेश, तू म्हटलं होतं ना त्या डॉक्टरकडे घेऊन आलो तिला. हां, आत गेली आताच. ठीक आहे, परत करतो. टेस्ट झाली, त्यामध्ये असं दिसतंय की मुलगी आहे. पण आता आपण काहीच नाही करू शकत, कारण एकतर यांना 5वा महिना सुरू आहे आणि आता काहीही करणं रिस्की असेल. बाकी तुमचा निर्णय आहे, ही तुमची फाईल. ठीक आहे, चल. प्रांजल, तू अगोदरच माझं ऐकलं असतंस ना?
तर हे ओझं आपल्या आयुष्यात यायच्या अगोदर संपलं असतं. बस, खूप दिवस झाले ऐकून घेतलं मी. ती मुलगी असली म्हणून काय झालं, ती तुमची कोणीच नाही. आणि काही महिन्यांपूर्वी तर तुम्हीच होतात ना जे मोठमोठ्या वीर मातेच्या नावाने गुणगान गात होतात. आणि आता हे बघ, ती वेळ ते दिवस वेगळे होते. आता माझे डोळे उघडलेत. आता मला कळालंय मुली फक्त आणि फक्त ओझत असतात, दुसरं काहीच नाही. जर तुमचे विचार असे असतील ना तर ठीक आहे. माझी मुलगी या जगामध्ये आल्यावर तिला मी कायमचं घेऊन जाणार. तुमच्या घरात एक क्षणभरही थांबणार नाही. प्रांजल, प्रांजल, रिक्षा, हे देवा, माझ्या भक्तीमध्ये अशी काय कमी राहिली की जे तुम्हाला फळ दिलं. आता आईला ही मुलगी आमच्या आयुष्यात याच्या अगोदर दलिती राहून गेली. जरा जगात आली तर काय होईल पुन्हाच ठाऊक. खूप दुःखी आहेस. मी तुला बघत होतो. दुःखी आनंद माझ्या आयुष्यात कधी नव्हताच. हा, एक आनंदाचा भास नक्की झाला, पण तो भास इतक्या लवकर तुटल असं मला कधी वाटलंच नव्हतं. तुझ्या ह्या भासाला मी खरं करू शकतो. कसं ते तुला सांगतो. मला मी काही साधारण बाबा नाहीये. मी खूप वर्षाची तपस्या, खूप वर्षाचा परिश्रम करून ही सिद्धी प्राप्त करून घेतली आहे. आणि त्या सिद्धीचा लाभ मी तुला करून देईन. कसं ते तुला सांगतो. तुमच्या म्हणण्याप्रमाणे माझ्या सुनबाईला 8वा महिना कंप्लीट झालाय. आता तुम्ही जसं सांगाल तसं जर झालं ना, आम्ही तुम्हाला हवं ते देऊ. फक्त आम्हाला वंशाचा दिवा हवाय, दिवा. माई, मला काही नकोय. मला फक्त तुम्हाला समाधानी बघायचं आहे. आणि हो, जेव्हा मी आता क्रिया करेन त्या क्रियेमध्ये तुम्ही सर्वांनी डोळे बंद ठेवायचे आहेत. जर का कोणी डोळे उघडे ठेवले त्याचा वाईट परिणाम तुम्हा सर्वांना भोगावा लागेल. याची तुम्ही दक्षता घ्यायची आहे. हे लक्षात ठेवा. अभय ऐका ना, मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. काय आता? चला ना. चल. काय अभय, तुम्ही मला हे कुठं आणलंय? मला नाही यायचंय कुठेच. तुम्हाला सांगितलं ना मी. चला, मला नाही जायचंय कुठे. हे बघ, थोडाच वेळ हे बाबा आपल्याला पुत्र प्राप्ती करून देणार आहेत. हो, त्यांच्याकडे खूप मोठी सिद्धी आहे. ते काही साधारण बाबा नाही आहे. त्याने या तुझ्या पोटातील मुलीला मुलामध्ये परिवर्तन करतील. चला चला, प्रसाद घ्यायला चला. अहो, असं काही नसतं आई. ही सगळी अंधश्रद्धा आहे. तुम्ही तर समजूतदार आहात, तुम्ही शिकलेला आहात, तुम्ही तर समजून घ्या. ऐका माझं, चला इथून. हे बघ, आता आपल्याला इथून कुठेच जायचं नाही जोपर्यंत हे बाबा आपलं काम करून देत नाही. चल. चला चला, प्रसाद घ्यायला चला. बस.
लवकर. नीट कर त्यांना. समोरच्या पार्टीकडून आपण ऍडव्हान्स घेतलाय. लवकरात लवकर हिची डिलिव्हरी करून बाळाला पोहोचवावं लागेल. रिकामी सांगाची घागर भरणीच्या दारात वाघर रिकामी सांगाची घागर हरणीच्या दारात वाघर मनी पेटल काहूर अरे बाबा, किती दिवसामध्ये बोलले होते पुत्रप्राप्ती होईल म्हणून. फोडून हो नाही. मला तर थांबवणंच होईल. मला पण त्या दिवशी काय झालं कसं झालं कळलंच नाही ना. तुम्हाला अजूनही कळालेलं नाहीये का आपल्यासोबत काय चाललंय ते? आणि आपल्या बाळाला आपल्याकडनं हिरावून घेतलंय. अगं हिरावून नाही घेतलं ग, तिला देऊन आपल्या मुलाला घेऊन येणार ते. आता तुझ्या पोटात माझा नातू येणार. मला खरंच कधी वाटलं नव्हतं की माझं घर अंधश्रद्धेच्या जाळ्यात एवढं अडकेल. चल रे चल. अरे बाबा, आपलं काम झालं ना? भाऊजी, अगोनी सिद्धीवाला बाबा नाहीये, हा एक डोंगे आहे जो प्रत्येक गावात प्रत्येक शहरामध्ये जाऊन जे तुमच्यासारखे विचार ठेवतात ना त्यांना गंडवतो आणि त्यांच्या पोटातल्या बाळाला ऑपरेशन करून काढतो आणि दुसरीकडे विकतो. कालच याला आणि याच्या साथीदारांना अटक केली. हे अशा लोकांना गंडवतात ज्यांची डिलिव्हरी काही दिवसांमध्येच असते. मी सांगितलं होतं माझ्या भावाला याचा शोध घेण्यासाठी, पण खूप दिवस झाले हा याला सापडतच नव्हता. शेवटी आज हा याच्या हातात आलाच. ए बोल रे, तू काय काय करतोस ते? बोल. हा साहेब खरं बोलतायत. आम्ही ज्यांची डिलिव्हरी डेट जवळ येते त्यांना आम्ही संपर्क करतो. त्यांना निर्जन शांत अशा ठिकाणी नेऊन त्यांची डिलिव्हरी करतो. त्यांच्या पोटातल्या बाळाला आम्ही ज्या श्रीमंत लोकांना पुत्रप्राप्ती होत नाही त्यांना ते बाळ मोठ्या मोबदल्यामध्ये विकून टाकतो. आणि हो, तुमची संपूर्ण माहिती देणारी तुमची ती डॉक्टर आहे. हे आम्ही तुमच्या मेडिकल रिपोर्टनुसारच आम्ही हे सगळं काम करतो. हे काय झालं माझ्या हातून? आधी मूल होत नाही याच दुःखामध्ये होतो. आणि आता देवाने माझं गारण ऐकलं तर मला त्याची कदरच राहिली नाही. कुणाकुणाच ऐकून मुली अशा असतात, मुली तशा असतात, मुली फक्त ओझा असतात, मुली फक्त खर्च वाढवतात. याच बोलण्यामध्ये मी गुरफटून गेलो. मी जर माझ्या आधीच्या बोलण्यावर ठाम असतो तर कदाचित हे वेळ हे संकट माझ्या कुटुंबावर आलंच नसतं. आणि माझी मुलगी या माझ्या मुलीने तर हे जग सुद्धा पाहिलं नव्हतं. प्रांजल, मला माफ कर. मी तुझा खूप मोठा गुन्हेगार आहे. मला माफ कर. मी तुझं ऐकलं पण तुझं ऐकलं नाही. मला माफ कर. बेटा, मला पण माफ कर. मीच तुम्हाला चुकीची शिकवण देत गेले आणि त्याचे वाईट परिणाम आपल्या सगळ्यांसमोर आले. माफ कर बेटा. दादा, मला इथून घेऊन चल. मला नाही राहायचं या घरात. कोणत्या त्रासाची गोष्ट करताय तुम्ही? त्रास झाला तो आम्हा दोघांना, मला आणि माझ्या बाळाला. त्या दिवशी त्या ठिकाणी त्या अवस्थेत मला बेशुद्ध करून माझी सर्जरी करण्यात आली आणि माझ्या बाळाला घेऊन गेले. काय चूक होती तिची? तिला तिच्या आईपासून दूर करण्यात आले.
तुम्ही काहीही करू शकत नाहीये, जे केलं ते पुरे. तुम्ही यापुढे तुमचं तोंडही दाखवू नका मला. तुम्ही याच पश्चातापात जगा. हीच तुमची शिक्षा. चल दादा. सुनबाई, प्रांजल सुनबाई, चल रे. सुनबाई, तुला सुनबाई. जर सिद्धीवाला बाबा बनायचं होतं ना, तर तुझी सिद्धीच काढतो. आता कोण कडी. आणि हो, माझी टीम खाली थांबलीच आहे, येईलच तुम्हाला घ्यायला. चल रे.